थळे आले तरी कसं चांगलं काम करायचं याची प्रेरणा देणारा हा खूपच छान चित्रपट होता। आणि त्यांनी अतिशय कष्टपूर्वक आपल्या सगळ्या आशांना सोबत घेत हा आजचा शोचा नियोजन केलेला आहे। त्यासाठी बचाव सरांसाठी जोरदार टाळ्या एकदा आपण वाजूया। सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रीमती रिंकू राजगुरू यांचा सत्कार मी आपल्या तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी बचाव सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। मैत्रिणींनो, आशा सेविकांनी आशा हा चित्रपट बघितला, त्यांचे रिव्ह्यू आज आपल्याला बघायला ऐकायला मिळणार आहेत। तर खूप छान छान रिव्ह्यू दिलेत आशाने, तुम्ही नक्की बघा। तसेच आपल्या आशा हा पिक्चर छान वाटला। त्याच्यामध्ये माता मृत्यू आणि बालमृत्यू न हो याच्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करण्यात आले आणि काम करून पण छान वाटलं आणि आशाचा अभिमान वाटतोय की मी एक आशा आहे म्हणून। तुम्हाला या पिक्चरमधलं हे जे काही रिंकू राजगुरू यांनी काम केलेलं आहे त्यांचा अभिनय कसा वाटला? छान वाटला त्यांचा पण अभिनय। बरं, आता तुम्ही खरं म्हणजे स्वतः कष्ट करता याच्यामध्ये, गावागावामध्ये मध्ये जाऊन सगळे ते आरोग्याची सेवा देता, बरोबर आहे की नाही? तर यामध्ये पिक्चर दाखवताना अजून काय पाहिजे होतं का असं वाटतं का तुम्हाला? त्याच्यामध्ये आमच्या बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी सुटलेल्या आहेत। जसं TB विषयी जनजागृती, कुष्ठरोगाविषयी जनजागृती, IC बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण ते एवढ्या मोठ्या पिक्चरमध्ये ते देणं पण शक्य नसेल। त्याच्यामुळे जो मेन टार्गेट आहे तो देण्याचा प्रयत्न, गरोदर माताविषयी प्रयत्न देण्याचा चांगलाच त्यांनी प्रयत्न केला आहे। आता याच्यामध्ये जे आपण आंदोलन करतो त्या पिक्चरमध्ये काही आंदोलन वगैरे दाखवले का? कारण आपण जे काही मिळवतो तर ते शासनाशी भांडून आंदोलन करून मिळवतो, तर तो काही पिक्चरमध्ये काही भाग आहे का? हां, बरं, एकंदर ठीक आहे, परंतु तुमच्या आशावर पिक्चर निघला आहे याबद्दल तर तुम्हाला आनंद वाटत आहे, बरोबर आहे का नाही? प्लॅटफॉर्म मिळाला, आमची ओळख कुठेतरी निर्माण झाली हा, आहे, तळागाळात पोहोचतोय। कोविड काळामध्ये तुम्ही चांगलं काम केलं होतं। हो, तुम्हाला महाराष्ट्रभर संघटनेने सगळ्यांना आशा वर्करला सन्मान पण केला होता, परंतु असा सन्मान जो होता की सामाजिक जो काही आहे सन्मान, तो ह्या पिक्चरमुळं निदान ह्या आशेची ओळख चांगली आता होणार आहे, बरोबर आहे का नाही? तर हे जे काही काम आहे हे साधं सोपं नाही, बरोबर आहे का नाही? तर बोला, कोणाला बोलायचं? राज होता हां, म्हणजे आमची भूमिका मांडली गेली का आम्ही दारोदारी गेल्यानंतर आम्हाला काय काय अडचणी येतात, कशी वागणूक मिळते। बरं, आता हे हा सिनेमा आशा मूवी में एक ऐसा दिखाया थांबा ना, रोल तुम्ही है, काय जाताय हो? एक आशा वर्कर को किस मुश्किलात से सामना करना पड़ता, घरों घर जाके हर लोगों का सामना करना पड़ता, हर लोग की सोच अलग अलग है, तो आशा वर्कर को ये सबके सोच के साथ मिल के काम करना, ये बताया। एका आशाला घरामध्ये कार्यक्रम जरी असेल तर कसं सिच्युएशनला हँडल करावं लागते, सासू सासरा नवरा ह्या गोष्टी। फक्त आमचं शरीर हे घरात असते, मन हे एरियात असते, हे पिक्चर यामध्ये जाणून दिले सगळ्यांनी। खरं आशा मिरजकर गायकवाड, राहणार सावरगाव, PSC चारठाणा, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी। आज आम्ही आशा हा चित्रपट बघण्यासाठी येथे टॉकीजला आलेलो, तर खरंच हा आशा चित्रपट बघून आम्हाला एवढं रिंकूताई राजगुरू यांनी आमच्या आशाचा एवढं हे घेऊन जे पिक्चर काढला आहे, तर खरंच ते बघून क्षणी आम्हाला अजून बी कामं करण्याची एवढी हिंमत पण मिळाली आणि अशी किती कामं असे आहेत की आम्ही करू शकतो। हे असे सिनेमे बघितल्याच्या नंतर आमच्यात एक शक्ती निर्माण होते, की धाडस निर्माण होते की काम करण्याची। आणि मेघना दीदीने जे आम्हाला आज मोफत एवढं दाखवलं, एवढी सुविधा दिली, पाणी, नाश्ता, पॉपकॉर्न सगळं, त्यांचं पण मी एवढं आभार मानते आणि त्यांना सगळ्या आशा वर्करतर्फे धन्यवाद। जिंतूर तालुक्यातील सर्व आशा वर्कर व सगळ्यांतर्फे मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते। एवढे बोलून माझे शब्द संपवते। मी आशा स्वयंसेविका, तालुका जिंतूर, PSC कौसडी आणि गाव माझं बोरी आहे।
आमच्यासाठी हा जो आशा सिनेमा निघाला की म्हणजे गावामध्ये आशाने किती पण अडथळे आले तरी कसं चांगलं काम करायचं याची प्रेरणा देणारा हा खूपच छान चित्रपट होता. आणि मेघना दिदीनं आमची एवढी व्यवस्था केली की आमचा असं स्वतःवरच विश्वास नाही बसला की म्हणजे मध्ये सुद्धा पाण्याची बॉटल, पॉपकॉर्न, वडापाव, नाश्तासुद्धा ठेवला आणि एवढा फ्रीमध्ये सगळं दिलं. आणि आम्ही म्हणजे या सिनेमाची प्रेरणा घेऊन गावामध्ये आणखी जास्त काम करावं अशी आमच्याकडून अपेक्षा आहे. पण आम्ही खूप छान असं काम करू. आमचा एवढा सन्मान दिदीनं केल्याबद्दल त्यांना खूप खूप आमचे धन्यवाद. आणि सर्व जिंतूर तालुक्यातील आशा वर्कर दिदीच्या नेहमी सोबत राहू आणि त्यांनी असंच आमच्यासाठी आमच्या वतीने आम्ही त्यांना खूप खूप धन्यवाद करतो. आणि सर्व जिंतूर तालुक्यातील आशा वर्कर वतीने मी वंदना मिटकर खूप खूप धन्यवाद करत आहे. आणि खूपच चांगलं वाटलं. थँक्यू मेघना दिदी.